दाजीपेठेतील आप्पा गणपती प्रतिष्ठानच्या वतीनं गणेश जयंतीनिमित्त भक्तांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं। दाजीपेठ आप्पा गणपती प्रतिष्ठानच्या वतीनं श्री गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या निमित्तानं श्री गणेश याग, महाआरती आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी श्रींची महापूजा आमदार विजयकुमार देशमुख आणि उद्योजक रमाकांत पुलगम तसंच आप्पा गणपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक मेघनाथ एमुल यांच्या हस्ते करण्यात आली। दाजीपेठेतील श्री सिद्धनागनाथ मंदिर इथं झालेल्या उत्सवात सुमारे 3000 गणेश भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। यावेळी रामचंद्र जन्नू, भाजप महिला अध्यक्षा विजया वड्डेपल्ली, प्रतिष्ठानचे विवेकानंद महिंद्रकर, महेश कोडम, हरिनिवास सोमा, अनिल भनमाने, नरेंद्र काशेट्टी, गजानन कलशेट्टी, सचिन महिंद्रकर, अंबादास कनकी, आनंद येमुल, वासुदेव दोरनाल, हरीश कोंडा, विठ्ठल द्यावरकोंडा, संतोष चन्ना, मनोहर कोडम, दशरथ महिंद्रकर, लक्ष्मीकांत महिंद्रकर, निरंजन येमुल, अंबादास एरवा, श्रीकांत घनाते, अनिल अण्णे, चंद्रशेखर यनगंटी, विजय महिंद्रकर, दिगंबर द्यावरकोंडा, भारत कोळी, विश्वनाथ बदलापूर, विनायक महिंद्रकर, चंद्रकांत वंगारी, रमाकांत महिंद्रकर, चंदू इब्रामपुरे, श्रीनिवास कोडम, सचिन धुमाळे, विलास भीमनपल्ली आदींची उपस्थिती होती। याबाबत अधिक माहिती माजी नगरसेवक मेघनाथ एमुल यांनी दिली। काल मार्कंडेय जयंती आणि आज गणेश जयंती निमित्त सर्व सोलापूरकरांना मनापासून शुभेच्छा देतो। दरवर्षीप्रमाणे यंदाही वर्षी दाजीपेठ आप्पा गणपतीच्या वतीनं दाजीपेठ नागनाथ मंदिरमध्ये 12 वाजता पाळणा कार्यक्रम झाला आणि आता सोलापूर शहराचे माजी पालकमंत्री आदरणीय विजयकुमार देशमुख मालक यांच्या शुभ हस्ते महाआरती झाली आणि या महाआरतीनंतर या भागातील सर्व नागरिकांसाठी आम्ही जेवणाची व्यवस्था केली। सुमारे 3 ते 3500 लोक दरवर्षी इथे जेवणाला उपस्थित राहतात आणि त्या जेवणाचा आस्वाद घेतात। आणि सर्वांचं या पूर्व भागातील सर्व भक्तांचं मी मनापासून आभार मानतो आणि पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो।